नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, दामिनीने दिलेल्या टिपबद्दल आता पोलिसांचा, मीडियाचा सगळा वात्सल्य आश्रमाजवळ आता गराडा असतो। म्हणजे खूप गर्दी झालेली असते, सगळेजण विचारपूस करत असतात। तर एक पत्रकार पोलिसांकडे येतो आणि तो पोलिसांना विचारतो, तर वात्सल्य आश्रमामध्ये नेमकं काय रहस्य आहे, काय झालंय, नेमकं काय आहे तिथे। तेव्हा आता इन्स्पेक्टर नो कमेंट्स म्हणून असं म्हणून पुढे निघून जातात। आता पोलीस त्यांच्या कूपवाल्यांना विचारत असतात काय झालंय कुठे, कारण आश्रमामध्ये त्यांना आता अशी टीप मिळालेली असते की तिथे मृतदेह गाडला गेला आहे, म्हणून ते आता सगळी जमीन खणतात। तिथले पोलीस आता तिथली जमीन खणत असतात। तर सगळे पत्रकार आता गोळा होत असतात आणि बघत असतात नेमका मृतदेह तिथे गाडलेला आहे का की काय। आता मीडियावाले त्यांचे सगळे म्हणजे माहिती देत असतात, ते सगळं सांगत असतात की या वात्सल्य आश्रमामधलं एक रहस्य असं आहे की ते अटलासच्या खुनाबद्दल आता मिळतं जुळतं आहे। तर दुसरीकडे आता प्रिया तिच्या घरी गेलेली असते। तर आता तिच्या घरी गेलेली असताना ते नागराजला म्हणत असते की काय हो, तुम्हाला समजत नाही का, तुमचे डोके कुठे चालवतात, बिंडोकसारखे डोके चालवतात, काय नवीन प्रकरण काढलंय तुम्ही, काय टीप दिलेली आहे आता अशी की तिथे खून झाला आहे आणि मृतदेह काढला गेला आहे। हे बघा, तुम्ही रिकामे कामं करतात पण मला सगळं झाकावं लागतं, त्याच्यामुळे तुमचं आता हे प्रकरण तुम्हीच मिटवायचं, मी याच्यामध्ये काहीच पडणार नाहीये, हे खुनाचं प्रकरण तुम्हीच दाबायचं आहे आता सगळं। काय हो, काय चाललं असतं तुमचं नेहमी, महिपत अण्णा आणि तुमचं काय चाललंय, तुम्ही फक्त बसल्या बसल्या कामं सोडतात। माझी काय हाल चालू आहे माहिती का त्या घरामध्ये, तो अर्जुन आणि सायली तर माझ्या जीवावरच उठली आहे, उठसूट मला असं बोलत असतात त्या घरामध्ये, मला टोमणे मारत असतात, तुम्हाला कळतं तरी का, तुम्हाला कसं काय काही कळत नाही, असं आता ती नागराजला बोलत असते। नागराज म्हणतो, ए खाली आवाज, एवढा आवाज चढवायचा नाही माझ्यावर, असं म्हणून तो प्रियाला आता शांत करतो। तर आता इकडे दुसरीकडे अर्जुनला म्हणजे कळालेलं असतं की ही टीप कोणी दिली आहे, नेमकं कोण असेल यामागे की वात्सल्य आश्रममध्ये आता म्हणजे मृतदेह गाडला गेलेला आहे, अशी टीप कोणी दिली असेल। तेव्हा आता चैतन्य म्हणतो, आता या प्रकरणात आहे ना मधुभाऊंना म्हणजे पोलीस नेऊ शकतात। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही रे, आपण ते बेलचे पेपर बनवलेले आहे ना, ते पोलिसांना दिले ना तर ते काही नेऊ शकणार नाही। तेव्हा आता इकडे सायली सुद्धा खूप घाबरलेली असते, ती खूप घाबरते की आता आपले वडील परत आता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाणार म्हणून। आता अर्जुन, सायली आणि चैतन्य विचार करत असतात की ही टीप दिली कोणी असेल पोलिसांना। तर आता दुसरीकडे प्रिया नुसता थापा मारत असते, नागराजकडे नुसते नाटकं करत असते, तर ती खुनाचा विषय काढते। तर ती आता मागे आता प्रतिमा आलेली असते, तिला समजत नाही की प्रतिमा ऐकते आहे म्हणून असं सगळं, पण प्रतिमा खुनाचा विषय ऐकून आता ती खूप घाबरते, तिच्या हातचा काचेचा ग्लास खाली पडून जातो। तेव्हा आता हे दोघंही खूप दचकून उठतात की कोण आहे, कोणी ऐकलं तर नाही आपलं, बघतं तर काय मागे प्रतिमा। तेव्हा आता प्रतिमा म्हणते, काय बाळा, कोणाचा खून आणि कोणाचा खून केला आणि काय झालं, आता ती अशी म्हणते। तेव्हा आता प्रिया म्हणते, काही नाही गाई, असं सहजच विषय चालू होता आमचा, तू केव्हा आली आणि काही नाही, असंच खुनाचा विषय नाही आहे। अगं आई, तू गोळ्या संपल्या का तुझ्या, तुझं लक्ष कुठे असतं, असं काही विषय चालू नाही आहे, बाकी काहीच नाही। आता ती अशी प्रतिमाला बोलताच प्रतिमा म्हणते की बघ किती खोटं बोलते, अजून आली की नाही घरी तोपर्यंत हिचं खोटं बोलणं चालू झालं। तेव्हा आता नागराज सुद्धा प्रियाची साईड घेतो आणि म्हणतो, वहिनी काही नाही ग, खुनाचा विषय कुठे, काहीच नाही झाला, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असेल, तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना, ती उलट प्रतिमालाच ते दोघंही येड्यामध्ये काढतात आता। तर आता इकडे अर्जुन विचार करत असतो की कोण असेल, तर त्याला की नाही संशय असतो तो दामिनीवर। तर तो आता बोलून दाखवतो, दामिनीने तर टीप दिली नसेल ना पोलिसांना। तर आता सायली म्हणते, हो, चैतन्य सुद्धा म्हणतो, हो, दामिनीचा काही भरोसा नाही, कारण दामिनीला केस जिंकायची आहे, ती कोणत्याही हालतमध्ये केस जिंकायची असेल तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, चैतन्य असा अर्जुनला म्हणत असतो। तर तिकडे सायली घाबरतेच, कारण आता परत मधुभाऊंवर जर कधी आरोप आले तर त्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये जावं लागू शकतं, असं आता सायली म्हणत असते। तर आता अर्जुन म्हणते, हे बघा मिसेस सायली, तुम्ही काळजी करू नका, मधुभाऊंना काहीच होणार नाही, ते सुखरूप घरीच राहतील आणि त्यांच्या कानावर सुद्धा पडणार नाही।
पण सायली म्हणते अहो मधुभाऊंना जर कधी समजलं तर मलाच एवढा मोठा धक्का बसला तर त्यांना किती धक्का बसेल, नका सांगू मधुभाऊंना. अर्जुन म्हणतो सांगावं तर लागेलच, कारण पोलीस घरी येऊन पडताळणी करू शकतात. तेव्हा आता सायली म्हणते हो का, पण मला तरी असं वाटतं की मधुभाऊ घाबरतील खूप, म्हणजे त्यांनाही धक्काच बसेल. तर आता अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, काहीच होणार नाही मधुभाऊंना. असं म्हणून आता ते दोघंही मधुभाऊंकडे जातात. तर सुभेदार फॅमिलीच्या दरवाजासमोरच आता पोलीस आणि मीडियावाले सुद्धा आलेले असतात. तर पोलीस म्हणतात मधुभाऊ पाटील इथेच राहतात का, मधुकर पाटील. तेव्हा कल्पना म्हणते हो इथेच राहतात, पण का. तेव्हा आता पोलीस म्हणतात आम्ही त्यांना अटक करायला आलो आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायली आवाज ऐकतात आणि ते पण धावत धावत बाहेर येतात. त्यांच्यासोबत आता मधुभाऊसुद्धा बाहेर येतात. तर आता पोलीस म्हणतात हो आम्हाला त्यांना अटक करायची आहे. तर आता इकडे सगळे घाबरतात. प्रियाला तर आनंदच होतो, कारण मधुभाऊ अटक होणार आहे. तर तिला माहीत असतं की एका रस्त्यात म्हणजे महिपतच आहे असं. तर आता इकडे मीडियावाले समोर येतात आणि म्हणतात मग तुम्ही म्हणजे मीडियावाले इतकी गर्दी करत असतात की त्या पोलिसांना बोलूच देत नाही. तर त्या पोलीस मीडियावाल्यांना बाहेरच ठेवतात आणि स्वतःमध्ये येतात आणि ते म्हणतात मधुकर पाटील तुम्हाला आम्हाला अटक करावी लागेल. तर आता अर्जुन म्हणतो का काय केलं त्यांनी. तर ते म्हणतात की त्यांच्या इथे मृतदेह सापडला आहे, ते आता गाडलेला आहे त्यांनी, तो आम्ही आता खणून चेक करतो आहे. तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही त्यांना अटक नाही करू शकत. तेव्हा आता त्या ठिकाणी चैतन्यसुद्धा आलेला असतो. चैतन्य बेलचे पेपर घेऊन आलेला असतो. तर आता इकडे पोलिसांना ते बेलचे पेपर दाखवतात आणि मग पोलीस म्हणतात ठीक आहे आता तर तुम्ही बेलचे पेपर सोडवून आणले आहे, तर आम्ही आता त्यांना अटक नाही करू शकत, पण पुढे जर कधी काही गरज पडली तर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकतो. तर आता हे ऐकून सायलीलाही खूप धक्का बसतो. तर मंडळी आता अर्जुनने असं सांगितल्यावर आता प्रियाचा चेहरा पडतो, कारण मधुभाऊंचे बेलचे पेपर चैतन्याने आणलेले असतात, त्याच्यामुळे आता मधुभाऊंची सुटका होते. तर मंडळी आता पुढे पोलीस परत म्हणजे काही निघेल का त्याच्यातनं, कारण टीप तर चुकीची दिलेली असते, पण मग ती दामिनीला तिला जिंकायचं असतं म्हणून तिने चुकीची टीप दिलेली असते. तर पुढे आता मधुभाऊ जेलमध्ये जातील का, की दामिनी अजून नवीन खेळ खेळेल, हे आपल्याला येणाऱ्या भागात पुढे पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.